नमस्कार, मी मयुरी हाऊस ऑफ मयुरीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं, मी नारळाचं पूर्ण साल वगैरे काढून घेतलं होतं आणि छिलून वगैरे घेतलं होतं शिलनीने. तर आता मी त्याचा किस करायला घेत आहे. चाकूने आधी मी बारीक बारीक तुकडे करून घेत आहे आणि त्यानंतर मी मिक्सरमध्ये बारीक करून घेईन. थोडंच टाकायचं मिक्सरमध्ये आणि मोठं भांडं यूज करायचं. छान किस होतो त्याने. घरी पूजेचे 3 नारळ होते, मग त्याचं काय करायचं म्हटलं आणि ओले नारळ होते तर ते खराब होऊन जातात, ते जास्त वेळ टिकतही नाही. त्यामुळे मग आईला म्हटलं की आपण बर्फी करू, पण आई बोलली की बर्फी नाही, आपण लाडूच करूया म्हणून. तर मग आज आम्ही लाडू करत आहोत. माझी इच्छा तर बर्फी करायची होती, पण आई बोलली की लाडू, तर मग आता मी लाडूच करत आहे. तुम्ही बघू शकता मस्त असा खोबरा किस हा आपला तयार झाला आहे, पांढरा शुभ्र असा. तर आता कढईमध्ये 2 चम्मच मी तूप घेतलं आहे, साजूक तूप. त्याच्यानंतर त्यामध्ये रवा घातला आहे, 1 वाटी घातला आहे मी मोठ्या वाटीने. चांगला त्याला भाजून घ्यायचा. शिऱ्यासाठी आपण जसा भाजतो लालसर तसा भाजून नाही घ्यायचा, पण भाजताना रवा कच्चाही नाही राहायला पाहिजे, याची काळजी घ्यायची. रव्याचे लाडू याआधी माझ्या बहिणीने केले होते, मी तरी पहिल्यांदाच ट्राय करत आहे. माझी आई सांगत आहे तसं मी करत आहे. आता रवा चांगला भाजून झाला. आता आपण यामध्ये खोबरा किस घालूया. 1 वाटी रवा होता, म्हणजे एकदम मीडियम साईजच्या वाटीने, आणि 2 वाटी इथे मी खोबरं किस घातला आहे यामध्ये. आता खोबरं किस पण आणि रवा दोन्ही आता एकत्र करून चांगलं भाजून घ्यायचं. मी पाक करणार होती, पण आई म्हणाली की आपण साखरच बारीक करून टाकू, म्हणून मग मी साखरमध्ये विलायची आणि साखर असं बारीक करून घेतलं पीठ, आणि ते आता यात मी घालत आहे. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं.
आपल्याला बांधता येईल इतकं. त्याच्यानंतर लाडू बांधायला सुरुवात करायची. तर अशा प्रकारे होती माझी रव्याच्या लाडवाची रेसिपी, जी मी पहिल्यांदाच ट्राय केली. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हाऊस ऑफ मयुरी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता इथे मी लाडू वळून घेत आहे. मस्त इझिली पटकन असे लाडू बांधता येत आहे मला आणि खायला एकदम मऊसूद असे लाडू झाले होते. तुम्हीसुद्धा नक्की तुमच्या घरी करून पहा.